किरण यज्ञोपवीत यांनी 2011 साली ताऱ्यांचे भेट आयलंड ऑफ स्टार्स हा चित्रपट प्रदर्शित केला. वडील मुलाच्या नात्याभोवती फिरणारी ही कहाणी नैतिकता व कर्तव्याची जाणीव या दोन्ही गोष्टी शिकवून जाते. रत्नागिरीत राहणारे श्रीधर सुर्वे आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत जीवन जगत असतात. श्रीधर यांचा रोजचा दिनक्रम मुलांना शाळेत सोडायला जाताना बापाच्या देवळात जाऊन त्याच्याशी 2 मिनिटं गप्पा मारणे. ग्रामपंचायत कार्यालयात कारकून असणारे श्रीधर यांना ग्रामविकास योजनांमुळे मुंबईला सारखे जावे लागणार होते. श्रीधर कार्यालयाच्या कामासाठी मुंबईला जातात. श्रीधर यांची मुलगी मीरा सुर्वे गाण्याच्या स्पर्धेत पहिली येते आणि तिचा भाऊ ओंकार सुर्वे गृहपाठ केला नाही म्हणून बाकावर उभा असतो. रात्री मुंबईहून घरी आल्यावर श्रीधरला ओंकारच्या खोड्यांबद्दल कळतं. मुंबईचं काम परत निघाल्यामुळे श्रीधर यांना 2 दिवस मुंबईला जाऊन राहावं लागणार होतं. लेले साहेबांमुळे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस मध्ये राहण्याचा बंदोबस्त होतो. गावखेड्यांमध्ये राहणाऱ्यांना मेट्रो सिटीचं असणारं आकर्षण ओंकारच्या बोलण्यातून दिसतं. उंच इमारती, गेस्ट हाऊस मधल्या मऊ गाद्या, सगळंच कसं एकदम राजेशाही. दोन्ही मुलं खूप खुश असतात. ओंकार आपल्या मित्रांना मुंबईला 2 दिवस ट्रिपला जाण्याबद्दल सांगतो. गावातले कांबळी नावाचे एजंट श्रीधर यांच्या मागे विमा उतरवण्यासाठी लागलेले असतात, पण श्रीधरला यात अजिबात इंटरेस्ट नसतो. सुर्वे कुटुंब मुंबईला जायला निघतं. बोटीत मुलं खूप मजा करतात. रिक्षा गेस्ट हाऊसच्या दारात आल्यावर ओंकार वडिलांना विचारतो, भाऊ आपण इथे राहायचं? गावात बघितलेली स्वप्न पहिल्याच दृश्यात विखुरलेली असतात. गेस्ट हाऊस मधून येणारा कुबट वास, घरच्यासारखीच गादी, दोन्ही मुलं हिरमुसली होतात. दुसऱ्या दिवशी ऑफिसचं काम झाल्यावर सगळ्या कुटुंबाला घेऊन ते मुंबई दर्शन करतात. खेळण्याच्या दुकानात शिरलेल्या ओंकारला श्रीधर कसा बसा बाहेर काढतात. एका हॉटेलमध्ये पोटपूजा झाल्यावर श्रीधर सगळ्यांना चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जातात. तिकिटाचे 600 रुपये सांगितल्यावर श्रीधर मागे येऊन सिनेमा हाऊसफुल झाल्याचं खोटच सांगतात. रात्री मुलं खूप कंटाळलेली असतात, थकलेली असतात. ओंकार मात्र तक्रार करतो, मज्जा कसली आली, सगळीकडून तर तुम्ही फक्त ओढूनच नेलत. दुसऱ्या दिवशी श्रीधर सगळ्यांना एका मॉलमध्ये घेऊन जातात. मोठी मोठी दुकानं, सरकते जिने, मुलं सगळं आश्चर्याने पाहत असतात. बाहेर पडल्यावर ओंकार अचानक धावत जाऊन एका आलिशान बिल्डिंगकडे जाऊन उभा राहतो. श्रीधर मुलांना हे 5 स्टार हॉटेल अशी ओळख सांगतात. ओंकार आता हट्टच करतो की याच हॉटेलमध्ये जाऊन राहायचंय. शेवटी श्रीधर ओंकारला समजवतात, आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, हे हॉटेल खूप महाग आहे, आपल्याकडे इतके पैसे का नाहीत? आता मी माझ्या मित्रांना काय सांगणार? ते गेस्ट हाऊस किती भंगार होतं, ताईला फ्रॉक नाही, मला गन घेतली नाही, भिकारी ट्रिप झाली ही. हे ऐकून इंदिरा त्याच्या मुस्कटात मारते. परतीच्या प्रवासात ओंकार आई बरोबर तुटकच वागतो. श्रीधर ओंकारला विचारतात, ओंकार सारखं तू आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट करतोस, तू आम्हाला काय देणार आहेस रे? मी काय देणार? मी काय नोकरी थोडंच करतो? आई त्याला म्हणते, पहिला नंबर काढून दाखव. ओंकार आईलाच विचारतो, जर पहिला नंबर काढून दाखवला तर? श्रीधर विचारतात, तुला काय पाहिजे? ओंकार 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाणार का असं विचारतो. श्रीधर ओंकारला चॅलेंज देतात, तू काढ तर खरं पहिला नंबर, पहिला आलास तर 5 स्टार नक्की. ओंकारने आता इतकं मनावर घेतलेलं असतं की तो आता पुस्तकातून डोकं वरच काढत नसतो. ओंकारने एवढं मनावर घेतलेलं पाहून श्रीधर बाप्पांसमोर मागणी ठेवतात, या परीक्षेत पहिला नको, दुसरा नंबर चालेल, एका नारळाचा प्रसाद चढवीन, त्यानंतरच्या सगळ्या परीक्षेत तो पहिला येऊ देत. ओंकार धावत जाऊन बाप्पाला विनवणी करतो, यावेळी तू भाऊंचं काही एक ऐकू नको, मलाच पहिलं येऊ देत, 2 नारळांचा प्रसाद चढवीन, नंतर कधीच पहिला आलो नाही तरी सुद्धा चालेल. गावातल्या महादेव नावाच्या माणसाला श्रीधर यांच्याकडे असलेली होडी विकत घ्यायची असते. 6,000ला ती नाव तो विकत घ्यायला तयार असतो, पण वडिलांची आठवण म्हणून आईने ती ठेवलेली असते म्हणून श्रीधर नकार देतात. निबंध स्पर्धेत पैकीच्या पैकी मार्क पाहून श्रीधर आणखीनच कोंडीत सापडतात. परीक्षेचा दिवस उजाडतो. वर्गात सगळ्यांच्या अगोदर पेपर लिहून ओंकार बाहेर पडतो. एकदा श्रीधर यांचं परत मुंबईला काम निघतं. एक फाईल पोहोचवण्याच्या निमित्ताने श्रीधर इम्पिरियल 5 स्टार हॉटेलमध्ये जातात. रिसेप्शनवर जाऊन 2 दिवसांच्या स्टे बद्दल चौकशी करतात. 22,000ची रक्कम 2 दिवसांच्या स्टेला होणार असते. इतका खर्च ऐकून श्रीधर हॉटेलचे पॅम्पलेट घेऊन तिथून बाहेर पडतात. श्रीधर परत गावी येतात. ओंकारचा रिझल्ट लागलेला असतो. ओंकार पहिला आलेला असतो. मुलाने करून दाखवलेलं असतं. आता परीक्षा श्रीधर यांची असते. 1.5 महिन्यानंतर येणाऱ्या वाढदिवसाला तुला 5 स्टार हॉटेलला घेऊन जातो असं श्रीधर
सांगतात. बाप्पाला हिशोब सांगताना 10,000ची जमवाजमव होऊ शकते, पण उरलेले 12,000 यांचा प्रश्न असतो. श्रीधरच्या पुढ्यातूनच ओंकार 2 नारळांचा प्रसाद बाप्पाला दाखवून तिथून निघून जातो. बँकेच्या खात्यातनं 5,000 रुपये काढून एका शेअर ब्रोकरला जाऊन भेटतात. 5,000 रुपये लावायला सांगतात. 1.5 महिन्यांनी कॉन्टॅक्ट करायला तो श्रीधरला सांगतो. भाऊंच्या पिशवीत ओंकारला हॉटेलचं पॅम्पलेट सापडतं. तो ते आपल्या मित्रांना दाखवतो. 5,000चे 6,500 झाल्यावर श्रीधर फार खुश होतात. पुढे परत एकदा फोन केल्यावर US मार्केट पडल्यामुळे 2,000 रुपये शिल्लक असल्याचं श्रीधर यांना कळतं. श्रीधर तातडीने मुंबईला जायला निघतात. सगळ्यांचंच नुकसान झाल्यामुळे ब्रोकर सुद्धा उरलेले पैसे श्रीधरना परत करतो. श्रीधरचं हिशोबाचं गणित कोलमडलेलं असतं. सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. श्रीधर सरळ मार्गाने पैसा येत नाही, आलेला पैसा पुरत नाही, मुलांचे हट्ट आपण पुरवू शकत नाही, म्हणून आड मार्गाने पैसा कमवायचा निर्णय घेतात. मुंबईवरून काम करून आणलेल्या बिलात फेरफार करून साहेबांनी चेक केल्यावर जास्तीचे पैसे खिशात घालतात. वरकड मिळालेले पैसे डब्यात साठवत जातात. 10,000त वडिलांची आईने जपून ठेवलेली आठवण म्हणजे होडी विकून टाकतात. रात्री महादेव येऊन नाव घेऊन जातो. 5 स्टारला जायचंय ना असं सांगून ओंकारला श्रीधर गप्प बसवतात. नाव समुद्र किनारी लपून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी घरात कळल्यावर आजी मात्र एकदमच गप्प होऊन जाते. घरी गेल्यावर आईला दवाखान्यात नेल्याचं कळतं. श्रीधर घरी जाऊन पैसे घेऊन येतात. मुलांचा किती हट्ट पुरवायचा हे आपण ठरवायचं. पापाचा पैसा लाभत नाही, इंदिरा नवऱ्याला बोलत असते. वरचे मिळालेले पैसे श्रीधर ठेकेदाराला परत देऊन टाकतात. घडलेल्या चुकांबद्दल बाटलीभर पाणी डोक्यावरून ओतून घेतात. दुसऱ्या दिवशी लपवलेली होडी घेऊन जायला महादेव येतो, पण होडी जाग्यावर नसते. श्रीधर महादेव होडी गावात शोधायला जातात. पोलिसांनी होडी घरी आणलेली असते. होडी घरातच दिसल्यावर घरी आलेल्या श्रीधर आणि महादेवला आश्चर्य वाटतं. फक्त 2 दिवस उरले आहेत असं सांगून ओंकार शाळेत जातो. मुंबईला कामानिमित्त जाताना श्रीधर यांच्या हातात होडीचा कामगार एक काळी बॅग आणून देतो. तशीच बॅग श्रीधर यांच्याकडे सुद्धा असते. श्रीधर यांना मिळालेल्या बॅगेमध्ये नोटांची बंडलं असतात. ते ही बॅग घेऊन गावी येतात. श्रीधर ओंकारशी याविषयी बोलायचं ठरवतात. आपल्या आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आपल्या समोर 2 रस्ते असतात. एक अगदी सोपा असतो आणि दुसरा अवघड. यातून आपल्याला एका रस्त्याची निवड करावी लागते. सोपा रस्ता हा कमी त्रासाचा असतो, म्हणून याची निवड सगळेजण करतात. पण अवघड आणि खरेपणाचा रस्ता कठीण असतो. शहाणी माणसं याचाच आग्रह धरतात. वडिलांचं बोलणं ऐकून ओंकार विचारतो, नक्की काय झालंय भाऊ? पैशाच्या बॅगेबद्दल श्रीधर ओंकारला सांगतात. 25,000 रकमेत आपण हॉटेलमध्ये जाऊन राहू शकतो, पण हे पैसे वापरणं म्हणजे छोटा रस्ता किंवा खोटा रस्ता वापरण्यासारखं आहे. ओंकारचं हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय ऐकून श्रीधर गप्पच बसतात. घरातले सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहायला नकार देतात. भाऊ आणि ओंकार दोघेही मुंबईला जायला निघतात. बोटीतून उतरल्यावर एका माणसाला बघून श्रीधर रस्ता बदलून दुसरीकडे निघतात. श्रीधर मागे वळून न बघता चालत राहतात. तेवढ्यात नको जायला 5 स्टार मध्ये असं ओंकार भाऊंना म्हणतो. भाऊ रागाने त्याला खूप बडबडतात. तुझ्यासाठी काय नाही केलं, पातळी सोडून वागलो, चोऱ्या माऱ्या केल्या. ओंकार रडतच विचारतो, भाऊ पैशाची बॅग त्या माणसाची आहे ना? माझ्यासाठी तुम्हाला पुन्हा खोटं बोलावं लागणार. ओंकारचा हॉटेलमध्ये न जाण्याचा निर्णय भाऊंना पटतो. ओंकारने सोपा रस्ता सोडून अवघड रस्ता स्वीकारलेला असतो. श्रीधर त्याला घट्ट मिठी मारतात.